मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाच्या पवित्र दर्शनाच्या प्रवासाची आमची सुरुवात झाली श्री छत्रपती शिवाजी महाराज स्थानकापासून. रात्री 9:30ची हुसेननगर एक्सप्रेस पकडून आम्ही हैदराबाद डेक्कनकडे मार्गस्थ झालो. दुसऱ्या दिवशी दुपारी साधारण 1 वाजता आम्ही हैदराबादमध्ये पोहोचलो. संपूर्ण प्रवासासाठी आम्ही स्थानिक 16 सीटर ट्रॅव्हलर बुक केली होती. तुम्ही जर प्लॅन करत असाल तर स्थानिक ट्रॅव्हलरकडून गाडी आधीच बुक करणं नक्की फायदेशीर ठरेल, कारण नवीन शहर आणि भाषेची अडचण. हॉटेलमध्ये जाऊन आम्ही थोडं फ्रेश झालो आणि मग हैदराबादची ओळख म्हणजेच बिर्याणीनेच आमच्या खाद्यप्रवासाची सुरुवात केली. हैदराबाद स्टेशन जवळच असलेल्या ब्लू सी रेस्टॉरंटमध्ये आम्ही जेवण केलं. बिर्याणी खरंच खूप छान होती. त्यानंतर आम्ही निघालो हैदराबादच्या पहिल्या ऐतिहासिक ठिकाणाला भेट देण्यासाठी, ते म्हणजेच चारमिनार. प्रवेश शुल्क प्रत्येकी 20 रुपये असं तिकीट घेऊन आम्ही आत आलो. चारमिनारमध्ये आत जाऊन वरपर्यंत चढावं लागतं. गोल फिरणाऱ्या अरुंद दगडी पायऱ्या आणि वर पोचल्यावर दिसणारं हैदराबाद शहराचं व्ह्यू खूपच छान आहे. पुढील स्टॉप होता बिर्ला मंदिर. गंगा बिर्ला आणि निर्मला बिर्ला यांनी उभारलेलं हे श्री व्यंकटेश्वर मंदिर शहराच्या उंच टेकडीवर वसलेलं आहे. मंदिरात श्री व्यंकटेश्वर स्वामींची मूर्ती आहे. तुम्ही जर हैदराबादला आलात तर नक्की भेट द्या. मंदिराच्या परिसरातून दिसणारं हैदराबाद शहराचा व्ह्यू खूपच छान आहे. त्यानंतर लोकल स्ट्रीट थोडं फिरत असताना आम्ही पाहिलं हैदराबाद सेक्रेटरेट. मराठीत सांगायचं तर राज्याच्या मंत्रिमंडळाचं प्रशासकीय केंद्र. ही भव्य इमारत पाहताना मनात सहज विचार आला, कधीतरी आपणही मंत्री व्हावं. आणि मग आम्ही पोचलो हैदराबादमधील सर्वात आयकॉनिक बिर्याणी रेस्टॉरंट म्हणजेच पॅराडाईज बिर्याणी.
हॉटेलमध्ये प्रवेश करताच बिर्याणीच्या अपेक्षा खूप वाढल्या होत्या. वेटरने दिलेल्या सल्ल्यानुसार आम्ही हलीम हा स्थानिक पदार्थही मागवला. हा पदार्थ माझ्यासाठीही पूर्णपणे नवीन, दिसायला जरा वेगळाच. बघताच पहिला विचार, हे खरंच खायचं का? एक घास घेताच समजलं दिस इज नॉट माय प्लेट ऑफ डिश आणि म्हटलं बिर्याणीच येऊ द्या. बिर्याणी यायला तब्बल 1 तास लागला. असं वाटलं की बिर्याणी पॅराडाईजला आणायला गेले की काय. शेवटी बिर्याणी आली आणि आम्ही खाल्लीही. पण खरं सांगायचं तर दुपारी ब्लू सी रेस्टॉरंटला खाल्लेली बिर्याणी आम्हा सगळ्यांना जास्त आवडली. मग आम्ही हॉटेलकडे परतलो, कारण दुसऱ्या दिवशी आम्हाला निघायचं होतं या संपूर्ण ट्रिपचं मुख्य ठिकाण असलेल्या श्रीशैलमकडे, म्हणजेच मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी. असा होता आमच्या प्रवासाचा पहिला दिवस. चला तर मग हा दिवस इथेच थांबवूयात आणि भेटूया पुढच्या भागात.